सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरमध्ये स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वासुदेव माने यांच्या नेतृत्वाखाली रहमतपूर येथील वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले आणि स्मार्ट मीटर सक्ती विरोधात एकजुटीची ताकद दाखवून दिली। स्मार्ट मीटर ही स्मार्ट लूट आहे असा थेट आरोप सुनील माने यांनी केला। महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या हक्कावर आणि सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारा स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय तातडीने रद्द करावा अशी जोरदार मागणी यावेळी केली। महागाईने आधीच त्रस्त असलेल्या रहमतपूरवासियांनी महावितरणच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत तीव्र संताप व्यक्त केला। या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष अविनाश माने, उपनगराध्यक्ष केतन माने, बांधकाम सभापती विद्याधर बाजारे, पाणी पुरवठा समिती सभापती राजेश कदम, नगरसेवक विपुल साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट सचिन कुंभार, ॲडव्होकेट वैभव माने, ॲडव्होकेट महेश भोसले यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। दरम्यान रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। स्मार्ट मीटर सक्ती विरोधात रहमतपूरचा हा जनआक्रोश आता महावितरणच्या निर्णयाविरोधात किती तीव्र होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।